श्री स्वामी समर्थ. नमस्कार सगळ्यांना. आजच्या या शूटच्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे की मी तुम्हाला शूटचे व्लॉग दाखवणार आहे, जे की मी आधी शूट कोणतं केलेलं आहे. कारण आत्तापर्यंत म्हणजे मी यूट्यूबला अपलोड नव्हते केले व्हिडिओ, माझ्या मोबाईलमध्येच होते. आणि हे सगळे माझ्या जुन्या मोबाईलमधले व्हिडिओ आहेत, व्लॉग आहेत. तर ते मी एडिट करून तुम्हाला यूट्यूबला पोस्ट करून दाखवते. लाखात एक आमचा दादाच्या सेटवर मी गेलेली. आणि लाखात एक आमचा दादाच्या सेटवर माझा ज्यावेळेस सूर्यादादाचं लग्न होतं, तुळजाचं आणि सूर्यादादाचं, तर त्यावेळेस त्यांच्या पूजेमध्ये जे विघ्न येतं, म्हणजे जे आग लावती जी बाई, तर ती बाई मी होते. आणि मला साडी वगैरे चेंज करायला दिली सेटवर गेल्या गेल्या. आणि मी साडी वगैरे चेंज करून मला आवरायला सांगितलं त्यांनी. आणि नंतर मेकअप वगैरे झाला माझा. खरं तर बोर होत होतं, कारण जास्त कोण ओळखीचं नव्हतं तिथं. ते नाही का फितूरबाई, जे शत्रूनं पाठवलेली. अच्छा, म्हणजे कपल मध्ये आलाय का तुम्ही? हां, ते नवरा बायको दोघं येतात ना, त्याच्यात. नाही. तर या ठिकाणी आपली पप्पी जी आहे, म्हणजे सूर्याची मामाची मुलगी, तर ती पप्पीचा मेकअप वगैरे चाललेला. आणि इथं सगळ्यांच्या म्हणजे 5 खुर्च्या होत्या. 5 जणांच्या याच्यावर त्या 5 जणे बसत असत. म्हणजे त्यांचं मेकअपचे म्हणजे त्यांचे सीन लागणार असले की त्यांचे ते मेकअपच्या चेअर होत्या. इथं सूर्यादादा बसलेला होता बघा, सूर्यादादाचा मेकअप चाललेला. त्याच्या शेजारी बहुतेक धनू असेल मला वाटते. आणि ह्या अशा चेअर असतात, मेकअपचे जे आरसे असतात, त्या आरशांच्या पुढे ज्या चेअर असतात त्या त्यांच्या ठरलेल्या असतात की ह्या चेअरवर कोणी बसायचं. आणि इथं तुळजा आलेली आहे बघा. तुळजाचं छान लग्न झालेलं आणि मस्त नवी नवरी होती ती. तिचा मेकअप वगैरे खूप छान होता. आणि ही तुळजा आहे ना, खरंच खूप स्वभावाने एक नंबर गोड मुलगी आहे. सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारी, सगळ्यांशी छान बोलणारी. मी बघा किती मोठी टिकली लावली, कशी दिसते, डेंजर एकदम, अशी भूतासारखी दिसत होती. आणि हे आहे सूर्यादादाचं देवघर. देवघरात तेजू, राजू, भाग्या ह्यांचे ते काय बोलतात त्याला, गुल्लक ठेवलेले. आणि त्याच्यात ते पैसे वगैरे टाकणं, देवी वगैरे होती. छान वातावरण मस्त होतं. आता लाखात एक आमच्या दादाच्या सेटवर आहे. आणि सेम मी जे कॅरेक्टर आमच्या घरी करते तेच कॅरेक्टर आमच्या इथं म्हणजे लाखात एक आमचा दादामध्ये धनू करते. ही आपली धनू. हॅलो. आणि मला जसं खायला लागतं ना तसं हिला मला पण आवडतं. सिरियलमध्ये का खरोखर खरोखर पण आयुष्यभर सेम आहे. आम्ही बहिणी बहिणी दिसतोय का. आणि ही आमची ताईचा रोल करणारी, म्हणजे माझी सेम ताई. आणि फायनान्स मिनिस्टर ही आमची पिंकू, माझी जी पिंकू नावाची बहीण आहे ती फायनान्स मिनिस्टर. आणि ह्या सगळ्या बहिणींना बघून ना मला माझं स्वतःचं माहेर आठवतं. ह्या सगळ्या चौघींना बघून मला माझी आठवण येते, माझ्या भावाची आठवण येते. आणि उशिरा म्हणजे रात्री उशिरा शूट होतं, म्हणजे सकाळी बोलवलेलं पण दिवसभर बाकीचं सेटअप वगैरे सगळं चाललेलं. नंतर मग माझा मेकअप वगैरे करायला त्या दादांनी सुरुवात केली. आणि ह्या शूटवेळीस माझी खूप तब्येत होती बरं का, म्हणजे आता तब्येत कमी झाली आहे माझी, पण ह्या शूटवेळीस खूप तब्येत होती माझी. आणि मुळात कसं होतं आहे, म्हणजे मला बरेच जण असे म्हणतात की तब्येत ताई जरा कमी करा. तर विषय असा झाला आहे की मी जे ऑडिशन सुरुवातीला जे दिलेले तर ते ऑडिशन मी जास्त एजमधले, माझ्यापेक्षा जास्त एजमधले दिलेले आहेत. जे एका मुलाच्या लग्न ठरलेल्या मुलाच्या आईचा किंवा लग्नाला आलेल्या मुलीच्या आईचा रोल, अशाच सीनमधले मी ऑडिशन दिलेले आहेत. त्याच्यामुळं मला जे काम येतं आहे ना, तर ते सगळं काम मला जास्त तब्येत असलेली वयस्कर महिलेचं शूटचं येतं आहे. आता हे फोटोज ह्यांच्याबरोबर मी छान छान फोटोज काढले होते, ते फोटोज तुम्ही बघून घ्या. आणि तुम्हाला हे व्हिडिओ माझे जे जुन्या मोबाईलमधले आहेत ते मी सगळे पोस्ट करत राहणार आहे, व्लॉग टाकत राहणार आहे. त्याच्यामुळे माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझ्या व्हिडिओ छान तुम्हाला जर आवडत असतील तर लाईक पण करा आणि शेअर पण करा. आणि तुम्हाला हे व्हिडिओज, माझे फोटोज सगळं दिसत राहणार आहे. व्लॉग येत राहणार आहेत माझे जे काही काम केलेलं आहे मी याच्या आधी, आणि इथून पुढं पण जे काम करणार आहे तर त्याचे पण व्लॉग येत राहणार आहेत. आणि रात्री खूप उशीर झालं शूटला,
आणि माझे मिस्टर माझ्याबरोबर होते. म्हणजे जोपर्यंत शूट होत नाही 3 दिवस 4 दिवस माझं तिथे शूट होतं, तर 4ही दिवस माझ्याबरोबर माझे मिस्टर होते, कंटिन्यू तिथं होते. आणि मला येताना आणतानासुद्धा ते माझ्याबरोबर सोबत होते. तर माझ्या मिस्टरांचा भरपूर सपोर्ट आहे मला. आणि खरंच सांगते, असा नवरा मिळाला ना लय नशीब लागतं. तर तुमचासुद्धा सगळ्यांचा असाच सपोर्ट राहू द्यात मला. आणि असं बघा ना, स्वतःला असं टी व्हीवर बघणं हे किती नशिबाचं काम आहे ना. आणि मी खरंच नशीबवान आहे की मला एवढं सगळं एक शेतकरी असूनसुद्धा हे अनुभवायला मिळतं आहे. म्हणजे हे कष्ट पण आहेत आणि नशीब पण आहे माझं. तर तुमच्या सगळ्यांचा असाच सपोर्ट राहू द्यात मला. थँक्यू सो मच. आणि हा व्हिडिओ हे जे शूट होतं हे कोणी बघितलं आहे का? जर बघितलं असेल ना तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्ही मला पाहिलं आहे टी व्हीवर. हे मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि थँक्यू. व्हिडिओला लाईक नक्की करा.